भीम जयंती या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर लॉन्च रामनवमीनिमित्त मुंबईत भीम जयंती या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर लॉन्च करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक विलास गाडगे आहेत. या चित्रपटाचे निर्माते उमेश म्हैसकर आहेत, ज्यांनी या चित्रपटाची कथा आणि पटकथा देखील लिहिली आहे. भीम जयंती चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर माजी आमदार भारती लवेकर यांच्या हस्ते अंधेरी, मुंबई येथील IMPPA सभागृहात लॉन्च करण्यात आला. यावेळी चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांसह काही मान्यवर उपस्थित होते, ज्यांनी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर त्याचे कौतुक केले. हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट आहे जो 25 एप्रिल रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मेहनत लावून बनवत असतो तर सर्वांना एकच विनंती की हा चित्रपट पाहून आपला आशीर्वाद रूपी या चित्रपटाला तुम्हाला द्यायचा आहे. हा चित्रपट जरूर पाहायचा, फॅमिलीला पाहण्यासारखा चित्रपट आहे. प्लीज टाळ्या. आणि चित्रपटाचे निर्माते उमेशजी म्हैसकर आणि मला या चित्रपटात काम करायची संधी मिळाली. अगोदर मी या चित्रपटात फक्त एक ॲक्टर म्हणून आलो होतो, जे की हिरोईनच्या वडिलाचं मी कॅरेक्टर केलं. पण जसंच माझी एंट्री झाली, तिथं झाल्यानंतर मी सर्वांची मने जिंकली आणि ह्या चित्रपटामध्ये खूप काही काम मी पाहिलेलं आहे. ह्या चित्रपटाची जवळजवळ मी आवर्जून सांगेल. माझं कॅरेक्टर डॉक्टर आहे मी आणि खूप सुंदर असं मूवी झाली आहे आणि खूप छान. सर प्लीज बोला. एका विशिष्ट याच्यासाठी नाही आहे तो, पण तो संपूर्ण लोकांसाठी, संपूर्ण समाजासाठी पाहण्याजोगा पिक्चर आहे. आमचे प्रोड्यूसर उमेशजी म्हैसकर. को इतना सीखना मिलेगा कि हमको जाति पाति कलर भाषा भेदभाव रंग इत्यादि से उठकर हमें समाज में रहना चाहिए और लोगों को एक साथ मिलकर काम करना चाहिए. देश में शांति व्यवस्था बनी रहनी चाहिए. या ठिकाणी आपण सर्वजण भीम जयंती या चित्रपटाच्या टीजर व गाण्यांच्या प्रमोशनसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीत उमेश म्हैसकर व वर्षा म्हैसकर यांनी या गाण्याला, या चित्रपटासाठी काम खूप चांगलं केलेले प्रोड्यूसर आहेत ते. गगनाला भिडे असा बुलंद आवाज कर, आली रे आली रे आली रे आली रे आली रे आली रे आली आली भीम जयंती. हा नमस्कार, मी प्रशांत तोतला, कोली न्यूज चॅनलवरनं. आज भीम जयंती या चित्रपटाचं टीजर लॉन्च झालेलं आहे, पोस्टर लॉन्च झालेलं आहे आणि एक गाणंही लॉन्च झालं आहे. त्याचबरोबर एक बुकलेटही लॉन्च झालं आहे. तर आपल्या भेटीस इथं या भीम जयंती चित्रपटाचे प्रोड्यूसर उमेशजी म्हैसकर, त्यांच्या मिसेस वर्षाजी म्हैसकर आपल्यासोबत या भीम जयंती चित्रपटासाठी इथं आलेले आहेत. तर आज उमेश सर, तुम्ही जे ह्या चित्रपटाची शूटिंग चालू केली होती आणि ही संपली आणि आता हे अंतिम पर्वावर आहे, रिलीजिंगच्या पर्वावर आहे. तर तुम्हाला काय वाटतं, आता कसं वाटतंय? जय भीम. मला असं वाटते की ही चित्रपट ज्या पद्धतीने आम्ही बनविली आणि ज्या प्रकारे सर्व आर्टिस्ट लोकांनी आणि सर्वांनी आम्हाला जो प्रतिसाद दिला, त्या सर्वांची मेहनत इतकी मोठी आहे की सर्वांनी थंडी गरमी काही न बघता सर्वांनी मिळून मिसळून काम केले आणि त्याचं ते फळ की आज हा चित्रपट सर्वांना, ह्या चित्रपटाचं जेव्हा मी ट्रेलर लॉन्च केला होता तर तेव्हा ते सर्वांना आवडलं. ही जर ह्या आर्टिस्ट लोकांनी, प्रोडक्शन टीमनी मेहनत केली नसती तर हे कार्य सफल करता आलं नसतं. मॅम, आज तुम्ही ही दिवस आणि रात्र उमेशजीची पूर्ण साथ दिली आहे. सेटवरती तुम्ही कंटिन्यू थांबलात, पूर्ण स्वतःहून लक्ष देऊन या मूवीकडं, आणि आत्ता मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही स्वतः तुमच्या मिस्टरांसोबत इथं थांबून हा मूवी कंप्लीट करून घेतलेला आहे. तर तुम्हाला आज हे टीजर लॉन्च झालेलं आहे, पोस्टर झालेला आहे, तर तुम्हाला कसं वाटतं? खरं तर हा जो मूव्ही आहे हा ना खूप तळागाळातल्या लोकांनी, आम्ही सगळ्यांनी मिळून बनवलेला आहे. म्हणजे आम्ही चंदेरी दुनिया कधी बघितलेली नव्हती. आणि जे आमचे को प्रोड्युसर्स आहेत भांडेकरजी, त्यांच्या मिसेस, त्यांचा मुलगा आणि आम्ही सोबत जी आमची संपूर्ण भीम जयंतीची
टीम आणि आमचे महत्त्वाचे म्हणजे आमचे डायरेक्टर विलास गाडगेजी यांनी सगळ्यांनी मिळून अतिशय प्रयत्नाने आम्ही हा मूवी बनवला. मूवी बनवताना आम्हाला अतिशय त्रास झाला, पण असो सगळ्यांनी तो त्रास सहन केला. प्रत्येक कलाकाराने अतिशय चांगला प्रतिसाद दिला. आम्हाला काही अडचणी आल्या असतील, पण त्या अडचणींवर मात करून हा मूवी बनला. तर मला प्रेक्षकांना असं वाटते की एखादी तळागाळातला प्रोड्युसर समोर येऊन जेव्हा एखादी मूव्ही बनवतो, तर त्या मूव्हीला आपण अतिशय प्रतिसाद द्यायला पाहिजे. कारण की पुढे जाऊन असेच प्रोड्युसर जे समोर येतील आणि ते या चंदेरी दुनियेत येऊन पुन्हा फिल्म प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करतील. तसंच मला असंही वाटतं की आम्ही जो विषय घेतला आहे तो विषय अतिशय चांगला आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्ही या मूव्हीमध्ये मांडलेले आहे. आणि आजची जी जनरेशन आहे, जी यंग जनरेशन आहे, ती भरकटलेली आहे कुठेतरी. तर त्या जनरेशनला सुद्धा यातून मेसेज मिळतो आहे की आपण कशा पद्धतीने आपल्या या समाजामध्ये आपण आपलं स्थान बनवलं पाहिजे, कसं पुढे गेलं पाहिजे, हा संदेश आम्ही दिलेला आहे. आणि ही एक मूव्ही फॅमिलीमध्ये बसून बघण्याची मूव्ही आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकच इंडियातल्या प्रत्येक लोकांनी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने हा मूव्ही बघावा आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावा. थँक्यू. आणि सर ह्या मूवीचे रायटरही तुम्हीच आहात, पण तुमचा हा पहिला मूवी आहे. तर चित्रपट दुनियेत तुम्हाला यायचं आणि हा मूवी बनवायचा कसं काय तुमच्या डोक्यात विचार आला, कुठून कल्पना आली आणि तुम्ही हा मूवीही पूर्णपणे पार पाडलेला आहे. तर तुमच्या डोक्यात विचार कसा आला की आपण ह्या क्षेत्रात आलं पाहिजे आणि चित्रपट काढलं पाहिजे, आणि अप्रतिम तुम्ही रायटरही आहात, त्याहीबद्दल 2 शब्द बोला. माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की आपण एखादी चित्रपट बनवावा आणि या फिल्मी दुनियामध्ये उतरावं. त्यासाठी मला एक चांगल्या साथीदाराची गरज होती. म्हणून मग आमच्या वर्धेजवळचे देवळी शहराला लागून असलेले विलासजी गाडगे साहेब, ज्यांनी काही चित्रपट केले आहेत, ते डायरेक्टर म्हणून होते. आणि ते जेव्हा आमच्याकडे आले, आमच्या घरी आले, ते 3 वर्षापासून माझ्या मागे लागले होते की असं आपण एक मूवीसोबत मिळून करू. आणि मग त्यांचं मी ते अथक परिश्रम बघितलं आणि मला असं वाटलं की नाही, आपण गाडगे सरांना प्रतिसाद द्यायला पाहिजे. आणि त्यांच्या विश्वासावर त्यांच्यासोबत राहून मग मी हा चित्रपट बनवण्याचं धाडस केलं. त्यांच्या माध्यमातून सर्व ही टीम त्यांनी निर्माण केली आणि या टीमच्या माध्यमातून आम्ही हा चित्रपट पूर्ण केला. या चित्रपटाचं जे लेखन आहे ते मी स्वतः केलं. मी याचं पटकथा संवाद स्वतः केलेला आहे. आणि ते करण्यासाठी मला माझं हे पहिलं पटकथा संवाद लिहिण्याचं, स्टोरी लिहिण्याचं हे माझं पहिलं काम आहे. चित्रपट बनवण्याचं पहिलं काम आहे. पण तेही सर्वांच्या मेहनतीने, सर्वांच्या मदतीने आम्ही पूर्ण केलं. आणि समोरही आम्ही सर्व टीम सोबत राहू अशी मी सर्वांकडून अपेक्षा करतो. आणि इतकेच मी आजच्या प्रसंगी सांगतो. जय भीम. बरं, हा चित्रपट तुमचा शूट चालू असताना तुम्हाला काही अडचणी आल्या असतील किंवा सहजरित्याही कामं झाली असतील, तर त्याच्यातले काही क्षण तुम्ही मला सांगताल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला या चित्रपट पूर्ण कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला कोणाकोणाची साथ मिळाली व कोणाचा दुरावा मिळाला, तर प्लीज. सर्वात महत्त्वाची साथ जर म्हटलं तर ती मला माझ्या पत्नीची मिळाली. कारण की घरच्या पत्नीने आपल्याला म्हटल्याशिवाय आपण बाहेर कोणतंही कदम उचलू शकत नाही. जरी आपण बाहेर धावपळ करत असेल, पण सर्वांच्या घरचे फायनान्स मिनिस्टर त्यांची पत्नी असते. आणि फायनान्स नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून सर्वात महत्त्वाचं मी हे सांगेल की साथ मला माझ्या पत्नीने पुरेपूर दिली. 24 तास साथ दिली. आणि इव्हन त्यांनी 24 तास सोबत राहून मला हे कार्य करण्यासाठी मदत केली. पण जेव्हा हे चित्रपट बनवायचं परिपूर्ण डोक्यामध्ये आलं, तेव्हा थोडं फायनान्सचं आमच्याकडे जेव्हा असं वाटलं की कुठेतरी आपण कमी पडू शकतो, मग माझे जे मित्र आहे यशवंतजी भांडेकर साहेब, मी त्यांच्याकडे गेलो आणि भांडेकर साहेबांना मी माझा प्रस्ताव मांडला की सर, म्हटलं की मला असं असं चित्रपट बनवायचा आहे. माझी मिसेसची इच्छा आहे, तर तुम्ही तुमच्या घरी तुमच्या मिसेसशी बोला. तर त्यांच्या मिसेस उज्ज्वलाताई भांडेकर, त्यांनी त्यांच्या घरी हा विषय मांडला. त्यांचे म्हणजे भांडेकर साहेबांचे फायनान्स मिनिस्टर उज्ज्वलाताई भांडेकर ह्या आहेत. आणि मग ते सर्व फायनान्स मिनिस्टर बसले, आम्ही दोघं बसलो, चौघं मिळून आम्ही जेव्हा बसलो आणि विचार केला की बा ही चित्रपट आपण बनवायला पाहिजे का. मग त्यांना मी स्टोरी ऐकवली भांडेकर साहेबांना, त्यांना ती स्टोरी आवडली. मग त्यांनी आणि आम्ही मिळून मग सोबत आमचे नागपूरचे पण एक आहे को प्रोड्युसर मेंढेकर साहेब म्हणून, त्यांना पण सोबत घेतलं आम्ही. पण ते नागपूरला असतात. आम्ही पुरेपूर मेहनत, भांडेकर साहेब आणि आम्ही 2 फॅमिलींनी मिळून परिपूर्ण मदत म्हणजे मेहनत घेतली. आणि त्या मेहनतीमधून हे फळ निर्माण झालं. आता चित्रपटाची शूटिंग म्हटलं तर अनेक गोष्टींचा समस्या निर्माण होतात. आपण समस्या काय आल्या
किंवा अडचणी कोणत्या आल्या त्याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा आम्ही ही पिक्चर सर्वांनी मिळून सुखाने आणि सर्व अडचणीवर मात देऊन सर्वांनी आनंदाने ह्या गोष्टी आम्ही हाताळल्या आणि ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणी आम्ही सहजरित्या पार पाडल्या. अडचणी तर येतातच, कारण काम नवीन असलं की अडचण येतात, परंतु तरी त्या अडचणी येत असतानाही आम्ही त्याच्यावरती मात दिली आणि आम्ही हसत खेळत सर्व आर्टिस्ट लोकांनी आम्ही ही मूव्ही बनवली आणि सर्व आर्टिस्टनी खूप भयानक प्रतिसाद दिला. प्रोडक्शन टीमनी पण खूप उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि त्या कामगिरीमधून जे प्रोडक्ट निर्माण झालं ते प्रोडक्ट म्हणजे आमचं भीम जयंती चित्रपट. धन्यवाद. कोली न्यूज वरती आपलं भीम जयंती या चित्रपटासाठी आज तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि भीम जयंती हा चित्रपट लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होणार आहे आणि हा भीम जयंती चित्रपट माझी तर इच्छा आहे आणि पूर्ण जनता ही साथ देणार की सगळं रेकॉर्ड हे भीम जयंती तोडणार. तर कोली न्यूजवरनं मी प्रशांत तोतला. धन्यवाद. नमस्कार. कोली न्यूजवरनं मी प्रशांत तोतला. आज रामनवमी पर्वावर आज भीम जयंती या चित्रपटाचं टीजर लॉन्च झालेलं आहे, पोस्टर लॉन्च झालेलं आहे आणि बुकलेटही लॉन्च झालेलं आहे आणि भीम जयंती हे सॉन्गही लॉन्च झालेलं आहे. तर या चित्रपटाचं तुम्ही हिरो म्हणून या चित्रपटात काम केलं आहे, हर्षवर्धन शिंदे बरोबर. आणि आपण ह्या श्रेयान्वी काशीद या चित्रपटाची मेन लीड हिरोईन म्हणून काम केलं आहे. तर ह्या भीम जयंती चित्रपटाचं आज तुम्ही टीजर पाहिलं ते तुम्हाला कसं वाटलं प्लीज? ट्रेजर तर भीमजयंतीचा अप्रतिम आहे ट्रेजर आणि स्टोरी मूवीची एकदम मस्त आहे आणि भीमजयंती सॉन्ग तर मला पहिल्यापासून आवडतं आणि जेव्हा पहिल्यांदा सॉन्ग ऐकलं मी तेव्हापासून म्हणजे सॉन्ग माझी इच्छा झाली की कधी सॉन्ग शूट होतं आणि कधी म्हणजे एकदा हे शूटिंग चालू होते आपली आणि लवकरात लवकर आता लोकांच्या भेटीला मूवी येतोय 25 तारखेला. तर मी ही तीच आतुरता इथून वाट बघतोय. मॅम, तुम्ही या भीम जयंतीत हिरोईनचं कॅरेक्टर तुम्ही निभवलं आहे, मेन लीडचं कॅरेक्टर तुम्ही केलं आहे. तर ह्याच्या शूटिंगच्या वेळेस तुम्हाला कसं वाटलं? जसं की या भीम जयंती या चित्रपटात तुमची कास्टिंग झालेली आहे मेन लीड हिरोईनसाठी, त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं आणि शूटिंग करताना तुम्हाला कसं वाटलं? तर प्लीज 2 शब्दात सांगा. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर माझ्यासाठी म्हणजे मी जेव्हा ऑडिशन देऊन आले तर मला वाटलंही नाही की माझं सिलेक्शन होईल वगैरे. जस्ट मी नॉर्मली ऑडिशन देऊन आले. त्याच्यानंतर मला 2 दिवसानंतर कळालं की माझं ॲज अ लीड सिलेक्शन झाले आणि जेव्हा कळालं तेव्हा आनंद झाला. ऑफकोर्स जेव्हा फेम मिळते तेव्हा एक वेगळाच आनंद असतो आणि शूटिंगच्या दरम्यान तर खूप मजा आली. सगळ्यांनी मिळून शूट केलं आणि लोकेशनवरती वगैरे तेव्हा थंडी पण होती, मध्ये मध्ये गरमी पण झाली, खूप सारा उन्हाळा वगैरे होता. मग त्या दरम्यान मजा आली म्हणजे सगळ्यांसोबत शूट करताना. आणि आता बघू याचा रिझल्ट काय येतो. म्हणजे आम्हाला तर आवडला आहे हा मूवी. आता थिएटरमध्ये जाऊन पब्लिकला किती आवडतोय आता हे बघूया. आणि या भीम जयंती चित्रपटात असं आम्ही ऐकलं आहे की तुम्ही 7 ते 8 किरदार निभवलेले आहेत आणि तुमच्या आयुष्यातील हा मूवी तुम्हाला काय वाटतो? ह्याच्या अगोदरही तुम्ही खूप चित्रपटात कामं केलेली आहेत. तर ह्या चित्रपटात तुम्ही 7 ते 8 किरदार निभवलेले आहेत. प्लीज त्याबद्दल काही बोला. नॉर्मली कसं फिल्ममध्ये एक कॅरेक्टर असतं, त्या कॅरेक्टरला ते थ्रू आऊट जातं. पण ह्या फिल्ममध्ये जेव्हा मला कळालं की एक मुलगी एवढे कॅरेक्टर प्ले करते तेव्हा माझ्यासाठी हे फर्स्ट टाईम होतं ॲक्च्युली. असं कधी मी शूट वगैरे केलेत म्हणजे ॲज अ लीड पण मूवी केलेत, पण एका कॅरेक्टरचे एवढे शेड्स मी कधी नाही केले जे मला ह्या पिक्चरमध्ये करायला मिळाले. आणि वेगवेगळे कॅरेक्टर्स करताना या कॅरेक्टरचे वेगवेगळे शेड्स करताना मला मजाही आली. खूप धमाल केली मी, एन्जॉय केला आणि आता बघूयात काय रिझल्ट. आता पब्लिकला कितपत आवडतंय. माझे एक व्यक्ती एवढे कॅरेक्टर प्ले करतो. मग आता बघूयात मग त्यांना कसं वाटतंय. हर्षवर्धन, हा तुमचा पहिला चित्रपट आहे, मराठी चित्रपट. ह्याच्या अगोदर तुम्ही काही कामं केलेली आहेत, पण ह्या चित्रपटाची शूटिंग चालू असताना तुम्हाला असं कधी वाटलं की मी हे करू शकेल किंवा करू शकणार नाही? ह्याच्यामध्ये तुमचं लव्ह सॉन्ग बी आहे, तुमचं प्रेमही दाखवलं आहे सर्व. तर प्लीज त्याबद्दल काही बोला. नाही धर्मेश कॅरेक्टर हा मी म्हणजे पूर्ण म्हणजे न्याय दिला आहे पूर्ण कॅरेक्टरला आणि मला माहिती नव्हतं की एवढे कॅरेक्टर म्हणजे मूवीमध्ये करायला लागतील मला. पण त्यात आनंद आहे आणि एक अजून एक आहे की ज्या मूवीसाठी जे मला कास्ट केलं ते प्रवीण तोतला सर यांच्यामुळं मी आता आहे इथे आणि कास्ट यांच्यामुळंच झालं. त्यांचा खूप आभारी आहे मी. आणि मूवी तर पूर्ण एन्जॉय केला एकदम मूवी करताना. तिथे प्रशांत तोतले सर तर होतेच माझे सासरे म्हणून, सासऱ्याचा रोल केला. त्यांच्यामुळं वाटलं नाही की त्या सेटवर मी आहे, असं वाटलं की एकदम घरामध्येच घरातलाच माहोल आहे एकदम.
थँक्यू. म्हणजे ह्याचा अर्थ मी हिरोईनच्या सॉरी प्रशांत तोतला म्हणजे मीच मी हिरोईनचं वडिलाचं कॅरेक्टर केलं आहे आणि आता जस्ट तुम्ही सांगितलं की त्यांनी माझ्या सासऱ्याचा रोल प्ले केला आहे. तर हे मूव्ही पुरताच होता का मूव्हीच्या नंतरही काही विचार आहे तुमचा? नाही, नाही. सर्व चांगले होते. सर्व ॲक्टर चांगले, आर्टिस्ट चांगले. सर्व स्पॉट दादापासून उमेश सर, प्रोड्युसर वगैरे डायरेक्टर सर्वांचा आभारी मानतो मी. सर्वांनी एकमेकाला खूप मदत केली आणि सासरे फक्त सीनपुरतेच आहेत. पण मित्र म्हणून कायम आणि हमेशा जवळ राहतील माझ्या. खूप फ्री होऊन सगळेजण शूट वगैरे करत होतो. कधी असं वाटलं नाही की हे डिरेक्टर आहेत. मग एक थोडंसं असतं ना की बर्डन असतं जेव्हा सीन करतो तेव्हा की रिटेक झाले किंवा काय झाले. पण डिरेक्टर, प्रोड्युसर म्हणा, बाकीचे कॅरेक्टर्स हे खूप फ्रँक होते. सो तेवढं असं बर्डन नाही आलं एखादा सीन करताना की आता कसं करायचं किंवा काय किंवा जरी रिटेक झाली तरी आपण खूप छान पद्धतीने ते शूट केलं आणि एकदम मजेत शूट केलं. एन्जॉय करत करत शूट केलं. या चित्रपटाचे आपले डायरेक्टर विलासजी गाडगे सर. विलासजी गाडगे सरांनी खूप प्रेमानं सर्वांना समजून घेतलं, शिकवलं, सगळं केलं. तर त्यांच्याबद्दल तुम्ही 2 शब्द बोलता? नाही, घाडगे सर त्यांनी म्हणजे ॲक्टिंग करण्यात खूप मदत केली. कारण त्यांचं काम जे करण्याची पद्धत होती ती खरंच चांगली होती. कारण ते आम्हाला पण काहीतरी शिकायला मिळालं त्यातून, की कसं करायचं ॲक्ट, कसं त्या मूड कसा आणायचा कामामध्ये. फक्त त्यांचं की मूड बनाव, पण नाही ते खरंच काम आलं खूप. घाडगे सरांना पण खूप थँक्यू व्हेरी मच. तर खूप खूप धन्यवाद. कोली न्यूज चॅनलवरनं मी प्रशांत तोतला आणि मी भीम जयंती या चित्रपटासाठी तुम्ही तुमच्या या कपलला म्हणजे मूव्हीमधल्या कपलला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा भीम जयंती चित्रपट खूप गाजणार आहे आणि लवकरात लवकरच हा चित्रपटगृहात रिलीज होणार आहे आणि तुमची जोडी पुन्हा हिट होणार आहे. धन्यवाद. हां, नमस्कार. कोली न्यूज चॅनलकडनं मी प्रशांत तोतला आणि आज भीम जयंती या चित्रपटाचं टीजर लॉन्च झालेलं आहे, पोस्टर लॉन्च झालेलं आहे, बुकलेट लॉन्च झालेलं आहे आणि भीम जयंती हे सॉन्गही लॉन्च झालेलं आहे. तर हे भीम जयंती सॉन्ग जे की शेखर भाऊ गायकवाड यांनी गायले, जे की तुम्ही आहात. तर तुम्हाला हे गाणं म्हणताना हे ज्यावेळेस तुम्हाला हे असं ऐकण्यात आलं की हे सॉन्ग तुम्हाला गायला मिळतंय, तर तुम्हाला काय वाटलं आणि हे सॉन्ग कसा वाटला आणि हा चित्रपटाबद्दलही 2 शब्द तुम्ही बोलला? प्रथमतः सर्वांना जय भीम. आज भीम जयंती या चित्रपटाचं ट्रेझर गाणे हे लॉन्च झालेलं आहे आणि तुम्ही जसं बोललात की गाणं जेव्हा तुम्हाला भेटणार आहे, तुम्हाला हे गायला लागणार आहे, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं गाणं आहे. हे गाणं गाताना मला खूप उत्साह, खूप आनंद झाला आणि खूप चांगल्या पद्धतीत हा चित्रपट रिलीज तुम्ही लवकरच करताल ही अपेक्षा करतो आणि उमेश महेशकर व वर्षा महेशकर आणि तोतला सर यांनी खूप मेहनत ह्या चित्रपटासाठी घेतलेली आहे आणि भरपूर या संपूर्ण टीमने ह्या चित्रपटासाठी मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीला नक्कीच यश मिळेल ही अपेक्षा करतो. तथागताचरणी प्रार्थना करतो की हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊन धुमाकूळ घालेल. तर हा सॉन्ग तुम्ही आली भीम जयंती हे पूर्ण गायला आणि तुम्हाला हा सॉन्ग कसा वाटला? गाणं खरंच उत्साह निर्माण करणारं, एक ऊर्जा निर्माण करणारं गाणं आहे. ज्यावेळेस मला पहिल्यांदा कळलं की हे गाणं तुम्हाला गायचं आहे आणि ज्यावेळेस गाण्याचे बोल, गाण्याचं जे संगीत आहे हे अप्रतिम आहे. शब्द रचना देखील या गाण्याची खूप छान केलेली आहे आणि खूप छान वाटले हे गाणं गाताना आणि सर्वांना मी नक्कीच सांगेल की भीम जयंती हा चित्रपट आल्याच्या नंतरून तुम्ही आपल्या जवळील चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट नक्की पाहावा आणि आली आली भीम जयंती हे गाणं एक तुम्हाला नवीन ऊर्जा देणारं, एक प्रेरणा देणारं गाणं आहे. नक्कीच तुम्ही ऐकाल आणि जल्लोष करताल त्या गाण्यावरती. तुम्ही पुण्यावरनं मुंबईला आज तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्ही स्पेशल टीजर लॉन्च आहे, गाणं लॉन्च आहे, ते कळताच तुम्ही मुंबईला आले आणि ह्या भीम जयंती या चित्रपटाचं तुम्ही टीजर पाहिलं, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलला? अप्रतिम, सर्वच अप्रतिम आहे. मला सुरुवातीला म्हणजे अचानक ह्या सर्व गोष्टींची माहिती मिळाली. तर मी अचानक पुण्यावरनं मुंबईला आलो आणि टीजर पाहिला. एक अंगावरती शहारे येत होते. ह्या पद्धतीचं सर्वच गोष्टी झालेल्या आहेत आणि अप्रतिम सगळं काम आहे. खूप खूप धन्यवाद
गायकवाड साहेब, तुम्ही आज तुमचं माझ्या भावाचा बर्थडे आहे माझ्या भावाचा. या गाण्याचे तुम्ही फेम आहात. तुमचे 4.5 करोड फॉलोवर्स आहे आणि तुम्ही या भीम जयंती या चित्रपटातही तुम्ही आली आली भीम जयंती हे सॉन्ग गायले आणि इथं तुम्ही वेळात वेळ काढून पुण्यावरनं ह्या भीम जयंती चित्रपटाच्या टीजर लॉन्चिंगला आणि सॉन्ग लॉन्चिंग आणि पोस्टर लॉन्चिंगला आलात. त्याबद्दल भीम जयंती टीमकडून तुमचं खूप खूप आभार. आणि कोली न्यूजवरनं मी प्रशांत तोतला. कोली न्यूजवरनं मी प्रशांत तोतला. नमस्कार. आज भीम जयंती या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च झालेलं आहे, टीजर लॉन्च झालेलं आहे, पोस्टरही लॉन्च झालेलं आहे आणि सॉन्गही लॉन्च झालेलं आहे. तर या चित्रपटाचे आपले विलन इथं आपल्यासोबत आहेत, अजयजी राठोड. आणि या चित्रपटात त्यांचं कॅरेक्टर पक्या हे नावाचं आहे. तर मी तुमचं खूप खूप स्वागत करतोय कोली न्यूजमध्ये. तुमचं अजयजी, तुमचा हा कितवा मूवी आहे आणि तुम्ही आजपर्यंत खूप काही मूवी केल्या असतील, तर या मूवीबद्दल तुमचा एक प्रसंग सांगा. नमस्कार, माझं नाव अजय राठोड आहे. मी आतापर्यंत बरेच मूवी केलेले आहे, परंतु मराठी हा सेकंड मूवी माझा आहे. या चित्रपटाचा एक्सपिरियन्स म्हणजे या चित्रपटामध्ये मी निगेटिव्ह भूमिका केलेली आहे, पण हा रोल करताना मला खूप आनंद झाला. मी सांगू शकत नाही, परंतु येत्या 25 तारखेला हा चित्रपट रिलीज होतोय. तर सर्वांना नम्र विनंती करतो की आपण हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच पाहावा. भीम जयंती लक्षात ठेवा. आज या भीम जयंती चित्रपटाचं ज्यावेळेस कास्टिंग चालू होतं आणि तुमचे कॉम्पिटिटरही काही असतात, पण हा भीम जयंतीचा निगेटिव्ह कॅरेक्टर तुम्हाला भेटलं, त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? नाही, म्हणजे मला काहीतरी वेगळं करायचं होतं. सरांनी म्हणलं होतं की तू हिरोचाच रोल कर, परंतु मी म्हणलं सर नाही, मला काहीतरी वेगळं करायचं, मला निगेटिव्ह रोल द्या, मी एकदा ट्राय करून बघेल. सुरुवातीला थोडं मनात भीती होती, परंतु केला सर, खूप चांगला केला. आता बघा तुम्ही 25 तारखेला कसा वाटला रोल, मला नक्कीच कळवा. आता ह्या भीम जयंती चित्रपटाचं शूटिंग चालू असताना खूप काही अडचणी आल्या असतील किंवा आनंदातही या शूटिंग पार पडलेलं आहे, तर एखादा असा क्षण की जे तुमच्या आठवणीत आहे अजूनही? हां, आठवणीत म्हणजे सर्वांचा खूप सपोर्ट होता तिथं. खास करून वर्धातील लोक खूप चांगले होते. त्यांनी म्हणजे असं वाटलंच नाही की आपण कुठं बाहेर आलो आहे. खूप चांगला सपोर्ट भेटला त्यांचा आणि शूट पण एक नंबर. ह्या चित्रपटाचे डायरेक्टर विलासजी गाडगे सरांसोबत तुम्हाला काम करताना कसं वाटलं? सरांसोबत विलासजी सरांसोबत माझा हा चित्रपट पहिला आहे. त्यांची खूप आधी मला भीती वाटत होती की म्हणजे माझा जर सीन चुकला तर काय वाटेल त्यांना, कसं होईल. परंतु सरांनी एवढं असं प्रेमळ म्हणजे असं वाटलंच नाही की तो सर डायरेक्टर आहेत आणि आम्ही ॲक्टर, असं वाटलंच नाही. म्हणजे एक कॉम्बिनेशन खूप चांगला केलं, सरांनी सपोर्ट केला, त्यामुळे काही असं मनामध्ये भीती राहिली नाही. सीन चांगला गेला. येस सर. आपल्यासोबत इथं दीपाली ही जुळलेली आहे. दीपाली ही एक ॲक्टर आहे, एक मॉडेल आहे आणि फॅशन शोही करते, इव्हेंट मॅनेजमेंटही करते ती. आणि आज ती अजयची फ्रेंड या नात्यानं या भीम जयंतीचं टीजर पाहण्यासाठी, पोस्टर लॉन्चिंगसाठी इथं आलेली आहे. तर दीपाली, आज भीम जयंतीचं टीजर तू पाहिलंस, पोस्टर लॉन्चिंग झालं, गाणंही ऐकलंस, गाणंही लॉन्च झालं, तर तुला कसं वाटलं हे सर्व? थँक्यू सो मच तुम्ही मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि लिटरली खूप छान गाणं आहे आणि एक रिफ्रेशिंग सॉन्ग आहे ॲक्च्युली. तर मला गाणं ऐकून खूप छान वाटलं आणि हे जे पोस्टर आहे हे खूपच सुंदर आहे आणि अजय माझा खूप चांगला मित्र आहे तो. तर ऑफकोर्स आपल्या मित्राचा जेव्हा मूवी येतो सगळ्यांना खुशी होते. तर मी तुमच्या पूर्ण टीमबद्दल खुश आहे. सगळ्यांना मी विश करते कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांनी खूप हार्डवर्क केलेलं आहे आणि तुमचं पण या कॅरेक्टर आहे, तुम्ही पण छान काम केलेलं आहे. टू लेट्स सी. आता सगळ्यांना मी रिक्वेस्ट करणार की तुम्ही सगळ्यांनी जा आणि भीम जयंती हा तुम्ही पिक्चर बघा, सपोर्ट करा, कारण हा मराठी पिक्चर आहे आणि रिफ्रेशिंग स्टोरी आहे काहीतरी नवीन. तर अजय, या चित्रपटाची शूटिंग चालू असताना तिथं
शूटिंग चालू झाली होती 16 जानेवारी, जे की वर्धा विदर्भ म्हणजे थंडी तेवढीच असते, ऊनही तेवढंच असतं. तर शूटिंगच्या वेळेस काही दिवस तुम्हाला सेटवरही राहावं लागलं, तर काही दिवस तुम्हाला स्टॉपही घ्यावा लागला आणि तुम्हाला तिथं सगळ्यांशी मिळून मिसळून तुम्ही राहिलात. तर तुमचा असा एखादा प्रसंग की तुम्हाला खूप अडचण गेली असेल की एखादा सीन कंप्लीट करण्यासाठी? हां, एक सीन मध्ये खूप अडचण आली होती. तो सीन होता रात्री 3 वाजताचा. हां, फाईट सीन होता तो आणि तेवढीच थंडी होती आणि म्हणजे ते सांगू शकत नाही सर, परंतु खूप अवघड गेला तो सीन. परंतु आम्ही हार मानली नाही. तो सीन चांगलाही दिला. खूप खूप धन्यवाद. कोली न्यूजवरनं मी प्रशांत तोतला. आज भीम जयंती या चित्रपटाचं ट्रेलर टीजर लॉन्च झालेलं आहे, पोस्टर लॉन्च झालेलं आहे आणि आली भीम जयंती हे सॉन्गही लॉन्च झालेलं आहे आणि मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो या भीम जयंती चित्रपटाबद्दल, की हा चित्रपट खूप लवकर जवळच्या चित्रपटात प्रदर्शित होत आहे आणि हा चित्रपट पूर्ण जनताही पाहणार आहे आणि तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला जरूर भेटणार आहे. धन्यवाद. कोली न्यूज. काही बोलायचे? एक मिनिट. सर्वांना माझी एकच नम्र विनंती आहे. येत्या 25 एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होतोय. तर सर्वांना नम्र विनंती आहे, हा चित्रपट आपण आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्कीच पाहावे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद अजयजी राठोड आणि दीपालीजी, तुम्ही इथं आज कोहली न्यूज चॅनलला भेट दिली व भीम जयंती चित्रपटातून तुमचं पूर्ण स्वप्न साकार होणार आहे. थैंक यू. नमस्कार, कोहली न्यूज़ में मैं प्रशांत तोतला आप सभी का स्वागत करता हूं। आज हमारे साथ कौशर शेख, ये एक कोरियोग्राफर है, बहुत ही अच्छे कोरियोग्राफर है, जो भीम जयंती फिल्म का टीज़र लॉन्च है हुआ आज, पोस्टर लॉन्च हुआ और एक सॉन्ग भी लॉन्च हुआ है और ऐसे तो सारे टीज़र लॉन्च हुए सॉन्ग के। तो कौशर शेख भाई, ये भीम जयंती, इसमें आपने लव सॉन्ग को कोरियोग्राफर किया है, आपने हीरो हीरोइन के सॉन्ग को पूरा बनाया है। तो ये जैसे ही आपको लगा कि मैसेज आया कि भीम जयंती का ये लव सॉन्ग आपको करना है, तो आपको क्या लगा? मैं बहुत खुश हो गया कि मुझे वापस नागपुर में जाके एक मूवी करने का मौका मिला। उससे पहले मैंने एक मूवी की थी, तो मैं थैंक्स कहूँगा उमेश सर को और मैम को, जिन्होंने मुझे उनके साथ में काम करने का एक मौका दिया। इसमें एक लव सॉन्ग हमने शूट किया है और वो 40 डिग्री में शूट किया है हमने। उस दिन बहुत धूप थी और गाना बहुत अच्छा शूट हुआ है और आप देखोगे। और मैंने अभी टीज़र देखा है मैंने, बहुत ही अच्छे से शूट हुआ है। और मैं लोगों से, ऑडियंस से कहूँगा कि ऐसी फ़िल्मों को देखना चाहिए जिसमें मैसेज होता है। बाबा साहेब का मैसेज है इसमें। और मुझे सारी टीम का बहुत मैं थैंक्स कहूँगा, क्योंकि मुझे इतना अच्छा लगा वहाँ काम करके। ऐसे लग रहा था कि मैं शूट पे नहीं, पिकनिक पे हूँ। और हमारे साथ उदा सर जी हैं, इन्होंने भी बहुत सपोर्ट किया। एडिटिंग में हम बहुत टाइम पास करते थे और पूरी फ़िल्म बहुत अच्छी बनी है। ये ऑडियंस को ज़रूर देखना चाहिए फ़िल्म। कौसर भाई, आप एक बात बताइए, अभी आपने कहा कि आपने 40 डिग्री में ये गाना शूट किया है, तो ये 40 डिग्री में आपका ये 100 डिग्री तक गाना पूरा शूट हो गया, 100% पूरा शूट हो गया, या क्या तकलीफें आई अंदर? नहीं, तकलीफ़ तो नहीं आई, 100% शूट हुआ है। और सिर्फ़ 40 डिग्री में नहीं, क्योंकि उस दिन मेरा रोज़ा भी था और हम मॉर्निंग में 4 ओ क्लॉक को हम रोज़ा रखते थे और इवनिंग में 7 ओ क्लॉक को हम छोड़ते थे। तो बहुत टफ़ था, लेकिन सब लोगों ने सपोर्ट किया, हमारे हीरो-हीरोइन ने भी बहुत सपोर्ट किया, सारे टेक्नीशियन ने सपोर्ट किया, क्योंकि ये टीम वर्क होता है। तो इसमें टीम का साथ होना बहुत ज़रूरी है, क्योंकि एक अकेला आदमी काम नहीं कर सकता है। और हम लोगों ने बहुत फ़ास्ट काम किया है और गाना आप देखोगे इसमें 3 चेंजेज़ हैं और बहुत ब्यूटीफुल लोकेशन है और ऑडियंस को 100% बहुत अच्छा लगेगा। ये हीरो हीरोइन का आपने कहीं रिहर्सल लिया था इस सॉन्ग के लिए या नहीं लिया था? नहीं, नहीं, ये तो मेरे लिए एक चैलेंज था, क्योंकि मुझे 1 दिन पहले ही पता चला था कि मुझे गाना करने के लिए नागपुर जाना है, वर्धा जाना है। और मुझे आज सॉन्ग मिला है और नेक्स्ट डे मॉर्निंग पहुँच के मैंने डायरेक्ट सेट पे ही जो कुछ भी है ना हमने प्रैक्टिस की है, इसकी कोई रिहर्सल नहीं हुई है। हमने सेट पे ही प्रैक्टिस किया, सेट पे ही कॉस्ट्यूम हमने डिसाइड की और शॉट डिवीज़न जितने भी जो था हमारा सारा कुछ सेट पे हुआ है। जैसे बिफ़ोर हम 1 वीक पहले लेते हैं सॉन्ग और रिहर्सल करते हैं, प्रॉपर तैयारी करते हैं, ऐसा कुछ भी नहीं था। और ये हम लोग के लिए एक चैलेंज था, लेकिन हम जब एडिटिंग में मैंने गाना देखा, तो मुझे खुद को अच्छा प्राउड फ़ील हुआ कि
मैंने प्रोड्यूसर के लिए एक अच्छा गाना करके दिया, क्योंकि देखिए प्रोड्यूसर अगर उनको सपोर्ट करेंगे, प्रोड्यूसर्स अगर उनकी फिल्में चलेगी, तभी हम लोगों को काम मिलेगा। हम लोगों को सोचना चाहिए कि हम लोगों को ना 100% देना चाहिए। सारे टेक्नीशियंस को ये माइंड में रखना चाहिए कि हम लोग अगर 100% देंगे, पिक्चर 100% चलेगी, तो सारे लोगों को काम मिलेगा और सबका घर चलेगा। भाई ये मूवी एक शरीर होता है, लेकिन इसकी आत्मा जो होती है ये सॉन्ग होती है, ये इसकी स्टोरी होती है। जब इसमें वो सॉन्ग्स अच्छे रहेंगे और स्टोरी बढ़िया रहेगी तो मूवी भी पूरी फुल चलेगी। और आपने अभी अभी कहा कि जस्ट मुझे कॉल आया और मैं सेकंड डे डायरेक्ट नागपुर में चला गया और ऑन सेट आपने गाना शूट लिया, वहाँ पर ही प्रैक्टिस की। और ये गाना कितने दिन में शूट हुआ ये बताइए प्लीज़ पहले। देखिए फर्स्ट डे तो हम लोगों को थोड़ा सा प्रॉब्लम हो गया था, क्योंकि टॉप सन था और ओपन में था गाना, तो टॉप सन में थोड़ा प्रॉब्लम होता है शैडो का। लेकिन फर्स्ट डे हम लोगों ने ज़्यादा काम नहीं किया था, हम लोगों ने सिर्फ 20% ही शूट किया था। लेकिन 20% भी नहीं बोलेंगे कि नेक्स्ट डे हमने 10% वापस रीशूट किया था। हमने इसको एक ही दिन में शूट किया है और उस दिन हमने 3 ड्रेसेस चेंज की थी। और ये 1 डे वाला सॉन्ग है, इसको 2 डे भी नहीं काउंट कर सकते। क्या बात है, बहुत बढ़िया। ये लो सॉन्ग विदाउट प्रैक्टिस आपने वन डे, एक दिन में आपने पूरा शूट कर लिया। आपकी जितनी तारीफ करे उतना कम है, क्योंकि विदाउट प्रैक्टिस आपने ये सॉन्ग पूरा उनसे करके लिया है। और हीरो हीरोइन ने भी आपको पूरा सपोर्ट दिया ही होगा, ऑफकोर्स पूरा सपोर्ट दिया होगा। और वो शायद पहले से कुछ डांसर है या आपने डायरेक्ट उनको स्टेप दिखाया वैसा उन्होंने किया है? पहली बात तो मेरी उनसे मीटिंग ही नहीं हुई थी, मैं उनको सेट पे ही मिला हूँ, तो मुझे उनके बैकग्राउंड के बारे में कुछ भी पता नहीं था। लेकिन मैंने उनको वहीं पे धूप में उनको प्रैक्टिस करवाया। एक हुक स्टेप है, सिग्नेचर मोमेंट है, उन्होंने वहीं पे सेट पे ही प्रैक्टिस किया और हमने सेट पे ही उनको करवाया, तो उनके बारे में मुझे पता नहीं था। लेकिन मुझे एक्चुअली 25 ईयर्स हो गए एज ए कोरियोग्राफर। तो मैंने कुछ फिल्में ऐसी की है जिसमें गणेश मास्टर जी के भी गाने हैं, 2 गाने मेरे हैं। 2 फिल्में ऐसी जिसमें गणेश मास्टर जी के 2 गाने मेरे हैं। और एक फिल्म ऐसी है दीपक तिजोरी की उप्स फिल्म, जिसमें बॉस्को सीजर के गाने, मेरे गाने। तो आपका एक एक्सपीरियंस भी होता है कि आप कितना एक्सपीरियंस रखते हो, तो ऐसे चैलेंज वाले को आप एक्सेप्ट करते हो। तो हमने जो कुछ भी किया है ना, ये हमारा पूरा इतने साल का जो जर्नी है उसका एक्सपीरियंस है, और हमने वो सेट पे किया। आर्टिस्ट को आप कैसे करवाते हो ये डिपेंड करता है कोरियोग्राफर पे, डायरेक्टर पे, फाइट मास्टर पे। आर्टिस्ट सनी देओल को भी सरोज जी ने डांस करवाया था। तो आर्टिस्ट डांस करता है या नहीं करता है वो डजेंट मैटर, आप उनसे कैसे काम करवाते हो ये डिपेंड करता है। अभी भीम जयंती ये सॉन्ग अपने शूट करके मेरे हिसाब से एक 15-20 दिन ही हुआ है और मूवी रिलीज पे भी आ गई है। तो ऐसा इसके पहले कभी हुआ है कि सॉन्ग शूट हो गया और आपका मूवी रिलीज हो रहा है? नहीं, इतना फास्ट तो नहीं होता है, लेकिन आई एम सो हैप्पी कि ये फिल्म के लिए इतना फास्ट डिसीजन और इतना फास्ट मैं शूट करके आया हूँ। सेकंड डे हम लोग यहाँ पे हार्ड डिस्क भी सबमिट कर दिया स्टूडियो में और कन्वर्ट किया, और हमने एडिट पे भी बैठ गए। तो बहुत फास्ट काम हुआ है इस फिल्म के लिए। तो इतना फास्ट नहीं होता है, क्योंकि अभी मेरी एक फिल्म और आने वाली है 26 नवंबर, उसको हम लोग को 1 ईयर लगा। वो अभी जाके मई की 9 को रिलीज़ है। तो वो जो टाइम था 1 ईयर का, और ये जो अभी 2-3 महीने का टाइम, तो ये मैं मतलब प्रोड्यूसर और डायरेक्टर का जो अपना जो टीम का जो काम है आप लोगों का, ये बहुत अच्छा लगा मुझे कि इतना फास्ट नहीं होता है। बहुत बहुत धन्यवाद। कोली न्यूज़ में आपका यहाँ पे इंटरव्यू लिया गया, आपने बहुत अच्छी तरह से इंटरव्यू दिया और ये सॉन्ग आपका बहुत हिट होगा। और ये सॉन्ग मैं समझ रहा हूँ कि ये मराठी में नहीं तो हिंदी में भी रिलीज़ होगा, ऑल इंडिया में आपका नाम जाएगा। और ये भीम जयंती मूवी जैसे रिलीज़ होगी उसमें सभी का नाम होगा। वंस अगेन और एक बार बहुत बहुत धन्यवाद। कोली न्यूज़ में नमस्कार, कोली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। मैं प्रशांत तोतला। आज भीम जयंती इस फिल्म का टीजर लॉन्च हुआ है, ट्रेलर लॉन्च हुआ है और एक सॉन्ग भी लॉन्च हुआ है। तो इस भीम जयंती के इस रामनवमी पर्व पर जो इसका टीजर ट्रेलर लॉन्च हुआ है, तो हमारे साथ अम्बेश जी यादव यहाँ पर है, जो कि आप ये पोस्टर देख रहे हैं, इसका डिज़ाइन पूरा अम्बेश जी यादव ने किया है। अम्बेश जी, ये जब आप डिज़ाइन कर रहे थे पोस्टर, तो आपको कैसा लग रहा था? आपको कि ये जब आपको पता चला कि आपको भीम जयंती का पोस्टर बनाना है, तो आपको क्या लग रहा था? सर एक्चुअली मुझे राजीव सर ने फ़ोन किया कि एक फ़िल्म है भीम जयंती, उसका आपको पब्लिसिटी के लिए जो है पूरा कैंपेन करना है। अगर सर ठीक है। तो भीम जयंती जब टाइटल सुना ना तो थोड़ा सा मैं भी चौंका। भीम जयंती टाइटल जो है, इस पर फिल्म बन रही है और क्या सब्जेक्ट हो सकता है, किस सब्जेक्ट। और जब कॉन्सेप्ट मैंने सुना
सर से, उमेश सर से पूरा कॉन्सेप्ट सुनने के बाद ये है कि समाज में बहुत बड़ा मैसेज जाएगा संविधान पे। और संविधान को लेकर के जो हवाएं उड़ रही हैं, जो असलियत है, इसके माध्यम से हमारी जनता को प्राप्त होगा। वो चाहे छोटी जात का हो या बड़ी जात का, सबका एक अधिकार है। इसमें मेन संविधान को सम्मान दिया गया है, उस पर आधारित एक फिल्म है। यादव जी, ये भीम जयंती के जब आपने पूरा पब्लिसिटी बनाया, पोस्टर बनाया और ये अभी रिलीज भी हो रहा है, तो आपको कैसा महसूस हो रहा है? खुशी की बात है। और इसमें जो है भीम जयंती में मुझे काम करने का मौका मिला, ये बहुत बड़ी बात है। एक हिस्टोरिकल सब्जेक्ट है, इसमें सबके लिए सम्मान की बात है, बहुत खुशी की बात है सर। और बहुत अच्छा काम किया है लोगों ने, जितने लोगों ने काम किया बहुत दिल से काम किया, सारे लोगों ने बहुत दिल से काम किया सर। तो आज कोली न्यूज़ में हम अम्बे जी यादव जी के साथ थे। अम्बे जी यादव ने पूरा पब्लिसिटी इस फिल्म का किया है, भीम जयंती का, जो बहुत ही जल्द अपने नज़दीकी थिएटर में रिलीज़ होने जा रही है। तो जैसे रिलीज़ होगी तो भाई ये पोस्टर भी नाम पड़ा जाता है कि भाई ये किसने बनाया है। तो वो हमारे अम्बे जी यादव हमारे साथ थे। बहुत बहुत थैंक यू अम्बे जी यादव। कोली न्यूज़ प्रशांत तोतला कोली न्यूज़। और यहाँ पे आदित्य जी है और राजन रंजन जी है। आज भीम जयंती इस फिल्म का टीजर लॉन्च हुआ है, पोस्टर लॉन्च हुआ है और एक सॉन्ग भी लॉन्च हुआ है और बुकलेट भी लॉन्च हुआ है। और आप अजय के अच्छे फ्रेंड हो, जो अजय ने इस फिल्म में विलन का कैरेक्टर किया है, पक्या इसका कैरेक्टर किया है। तो आपको ये टीजर देख के और ये सॉन्ग जो लॉन्च हुआ है, सॉन्ग के भी टीजर देख के आपको कैसा लगा? ट्रेलर देख के तो मेरे गूज बम्स आ गया यार। और मुझे तो काफ़ी इंतज़ार है मूवी रिलीज़ होने का, और मैं बेसब्री इंतज़ार कर रहा हूँ कि मूवी कब रिलीज़ होती है। और इसकी डेट भी आ गई है, 25 अप्रैल को मूवी रिलीज़ हो रही है। तो मैं बहुत अपने पूरे सबको लेके जाऊँगा देखने के लिए। और टीज़र बहुत अच्छा था, और सॉन्ग तो जय भीम ये एक नंबर का था। तो काफ़ी अच्छा लगा मुझे देखने में, और मुझे इन्वाइट करा था अजय भाई ने कि आओ देखो आके, काफ़ी अच्छा हर एक चीज़ है मेंटेन करी गई है। तो मैं तो बोलूँगा कि मूवी बहुत हिट जाने वाली, एक नंबर। और काफ़ी बेसब्री से मुझे इंतज़ार है मूवी देखने का। आपने अभी अभी कहा कि मैं सबको लेके जाऊंगा ये मूवी देखने के लिए, तो ये मूवी का टिकट आप निकालोगे या उनको निकालने लगाओगे? ये तो अभी तो मैं जहाँ तक कि सब अपना अपना टिकट निकालेंगे, कोई किसी पे डिपेंड नहीं रहेगा। और हाँ, सब अपना अपना निकालेंगे टिकट। अरे भाई, अभी तो आपने कहा था ठीक है, चलो ये हंसी मजाक की बात हो गई। तो सर, ये मूवी का आपने टीजर देखा है और सॉन्ग भी देखा है, पोस्टर भी लॉन्च हुआ है। ये प्रोग्राम आपको कैसा लगा? ये टीजर देख के ये मूवी का आपको क्या भविष्य लगता है? मुझे तो मूवी चलेगी। एक तरह का सब्जेक्ट बहुत ही सोशल रिलेवेंट सब्जेक्ट है, क्योंकि अभी जो भीमराव अंबेडकर के लेके जो संविधान की चर्चा हो रही है, बड़े हर जगह हर पॉलिटिकल पार्टी बातें कर रही है। अब भीमराव अंबेडकर जी तो हमेशा से देश के लिए रिलेवेंट रहेंगे, थे, हैं, रहेंगे, इसमें कोई डाउट नहीं। और उन्होंने मुझे बुलाया कि दोस्त का ट्रेलर लॉन्च, और ट्रेलर अच्छा लगा। और बाबा जागीरदास जी का जो म्यूजिक था, वो गाना आली लाली बाबा जयंती आली, वो अच्छा गाया, जिसने सिंगर का नाम नहीं पता, बहुत 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 शानदार गाया था। तो मुझे उम्मीद है कि फिल्म चलेगी और हम लोग बिल्कुल देखने आएंगे। बेशक मैं हिंदी जानता हूँ, बट बिल्कुल मराठी फिल्म भी देखा हूँ भाई, बिल्कुल हम लोग देखने आएंगे। बहुत बहुत थैंक यू। कोली न्यूज़ में आप दोनों ने आज इंटरव्यू दिया भीम जयंती का ट्रेलर देखने के लिए अपने दोस्त के खातिर। इसी को तो कहते हैं दोस्ती, कि भाई आपको मराठी ढंग से समझती नहीं है, बात करने नहीं आती है, समझती है, लेकिन अपने दोस्त के खातिर आप यहाँ तक आए हो और आगे भी आश्वासन दे रहे हो कि ये मूवी हम देखेंगे और दूसरों को भी देखने के लिए बोलेंगे। तो बहुत बहुत थैंक यू आपका कोली न्यूज़ की ओर से। मैं प्रशांत हूँ। तो सर, आप आज इस फिल्म का ट्रेलर रिलीज हुआ है, तो आपको कैसा लग रहा है? मेरे को खुशी हो गई कि मैं चाहता था कि वो दिन आए कि मैं बताऊं कि कुछ मैं क्या करना चाहता हूं। तो आज मुझे इतनी खुशी है कि मेरा गाना मार्केट में मत आ रहा है, और ट्रेलर देख के मुझे मतलब बोल नहीं सकता, इतनी खुशी हो रही है। मैं चाहता हूँ फिल्म भी हिट हो और मेरा म्यूजिक भी हिट हो इसके अंदर।